हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बरेच दिवस आपले ब्लॉग म्हणजे काल ब्लॉग आला आहे, पण तो भरपूर दिवस झाला शूट करून ठेवला होता मी. म्हणजे चटणी झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी आणि सगळं मिक्स करून तो ब्लॉग टाकला होता. तर आजचा ब्लॉग आहे होळीचा. तर सगळ्यात आधी तुम्हाला होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. आणि आता मी ब्लॉग खूपच लेट सुरुवात केला आहे, म्हणजे ना 5:30 झाल्यात, सॉरी 5:45 झाल्या त्या. आता ब्लॉगला शूट करते कारण दिवसभर कामं आणि सगळं चालतंच. तर असं आता मी स्वयंपाक करते. तसं तर मला चुलीवर करायचं होता, पण माझा नवरा म्हणला की नको आतमध्येच कर, तर गॅसवरच करायला लागली मी. तर म्हणलं चला आता ब्लॉगला सुरुवात करून टाकूया, कारण खरी सुरुवात तर इथनंच होते. भात शिजवून झाला आहे माझा, डाळ शिजायला टाकली आणि पीठ मळायचं काम सुरू आहे. त्यासाठी मी माणूस आणलाय. चला ते जोकचा भाग झाला तर तुम्हाला दाखवते. आता आमटीची तयारी करायची आहे मला. तर हे घेऊन येते मी पहिल्यांदा. आठवत नाही फास्टमध्ये काय माहिती तरी. काय 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 कढीपत्ता घेऊन येते आणि मग चिरची वगैरे कोथमीर बिथमीर करते. तर चला. तर ना ह्या सणासाठी मी सारून वगैरे काढलं होतं, म्हणजे चुलीवरती स्वयंपाक करायला मला भेटेल. पण तसं काही झालं नाही. हे मला म्हणलं की नको करू चुलीवरती, घरातच कर. तर म्हणलं ठीक आहे, मला तरी कुठं हाऊस आहे, कारण त्याच्या निमित्तानं माझा एक ब्लॉग बनवून होतो. तर अख्खा दिवस घालवलेला मी सगळं सारवायला, सगळं नीटनेटकं करायला. पण झालं नाही आहे तसं. जाऊ दे, चला आता येते मी हे घेऊन. हां, तुम्ही लई दिवस सोनू दिसली नाही. थांबा, तिला मागायला आल्यानंतर तुम्हाला दाखवते सोनू. हां, तुम्ही पण मिस करत असाल ना तिला, कुठं गेली आमची सोनू, भरपूर दिवस झाले दिसली नाही. आणि मी पण लई दिवस झाला आंब्याकडे आली नव्हती, म्हणजे भरपूर दिवस झाले. झाडं लावायची माझ्या अर्धे राहिलेत. माती न्यायला आलेले त्याच्यानंतर आलीच नव्हती. कढीपत्ता पण वाळायला लागलाय आता, याला नवीन पालवी फुटल त्यामुळं. आता ज्वारी पण येईल काढायला, म्हणजे आता हे काम लागल. तसं तर मला येत नाही बरं का, मी कधी ज्वारी बेरी काढली नाही. काटायला तेवढी जाईल, घरी कालवा होतो ज्वारी काढण्यासाठी, पण येत नाही. तर मला ते काम करायचं नाही. एकदाच केलं होतं लग्न झाल्यानंतर, असं कुठलंच म्हणजे जागा नव्हती हाताला, त्याला फोड आलं नव्हतं, तरी पण मी ती काम करत होती. आता कुठलं नाही हो, सगळंच पानं मला खराब झाल्यासारखी वाटते ते. आंब्याला पण आंबा आला तर भरपूर आलं. थांबा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. मला पहिल्यांदा 1-2 तोरंबे घेऊ देत कढीपत्त्याच्या. पाला कसा वाजतोय कुडूम कुडूम. ओके, बघा सगळीकडे आंबा आला ते दांपीला. पण पालाच भरपूर झाडलेला आहे, म्हणजे लय पाला झाडला आहे. बघा पाला किती पाला आहे. हा ढीग पाल्याचाच आहे. अजून जर झाडलं ना तर भरपूर पडल. ओके चला आता जाते मी. जंगलात आल्यासारखं वाटतंय. खस खुस खस खुस. झालं का? झालंय का तरी नीट नीट? का ही पीठ बघा अजिबात चांगलं नाही. त्याच्या पोळ्या कशा येणार आहेत हे बघा. चिकनाई अशी काय नाही आज, त्याला लचकं निघायला लागलं तर काय बोलायचं. म्हणून ह्याच्या मला पोळ्या लाटायच्या त्या. तर इकडं माझी डाळ आता शिजत आली असेल. पहिल्यांदा हे सामान आवरते. आणि हे पडलंय बरं का, मला शिवे द्यायला येत नाही त्या, नाहीतर दिल्या असत्या. तर असं जाऊ द्या.
भाताचं पडलंय सगळे पुसून घेते. लय राडा झालाय गॅसवरती सकाळी पुसलेला तरी पण. आता मी इथं आमटीला घालते. तेल टाकले, मसाला टाकले, खोबरं लसूण आणि अंड्याला मसाला टाकणार आहे. गोडा मसाला, आंबट मसाला काय आहे तो. काय त्या माझ्या व्हिडिओचा खेळ लावला ह्यांनी काय माहिती. कधीच असं नाही झालं की चांगल्या प्रकारे व्हिडिओ घेतलाय आणि काय. बोला आता बाळा, तुम्हीच बोला. हाय नमस्कार. आता मम्मी बनवते आमटी. आता तुला माहितच असेल आज काय आहे. पण होळीच्या शुभेच्छा म्हण ना त्यांना. पोळीच्या शुभेच्छा तुम्हाला. होळीच्या शुभेच्छा. आणि मम्मी इथं काय बरं आमटी बनवते. रंगपंचमीच म्हणणार होती. काय असतं ते पिचकारी आणली आहे. तर तुम्हाला दाखवते थोड्या वेळानं. पुढे या जरा, आमटी दाखव. बघा इथं आमटी. तर इथं बघा आता मी टाकलंय ते सगळं सामान. चटणी नाही टाकली अजून, फक्त हवाला मसाला टाकला होता आमटीचा. जे आता संपलाय, आता फक्त उद्याच्याला होईल मला वाटतंय मटनला. उद्या झुलवड आहे तर त्यामुळे. बघा कुत्र्यानं म्युझिक दिलंय. या बघा असली आता चटणी बनवून घेतली. मी बनवलेली चटणी. हा बनवलेली चटणी आहे मम्मी. मस्त आहे, लागते बरं. या तुम्ही पण आमटी खायला. बनवायचं कारण उद्याच्याला थोडी पण उरवायची नाही. आज तुम्ही पण या आमटी खायला, पोळ्या ही खायला. आणि येळवणं काढून ठेवली तर मम्मी आमच्याकडे पीठ मला मागचं रोज दाखवायचं, इकडे दाखव. तर आता मी येळवणी काढली. स्टॉप कर खायला. आता मम्मी गुलकडा घेतलाय. चला तर पिचकारी फक्त ना तिचं ऐका. तिच्या ते पिचकारीचं कौतुक बघा सगळ्यांनी. दाखवायचंय. अरे मी कटवलंय. बघा उलटन घे. इथे बघ कामात लावते मम्मी. घे तू काढ. आता मी किती भारी दिसते. अगं जा की पटकन पोळ्या करायची. पळ उलटन घे. ते गरम होते. आमटी घातली आता मी. त्याला मीठ टाकायचं राहिलं. गरम लय होते, पंखा लावू शकत नाही, बाहेर करू शकत नाही. मला हितनं दिसतंय. ओके चला आता पटपट करते पोळ्या. आता पुरण बारीक करायचं आहे आणि मग लाटायचं आहे. व्हायला पाहिजे. थोडंसं आवरावं म्हणलं, थोडंसं नीटनेटकं करावं अवतार. पण आता करायला भेटते का नाही माहीत नाही. चला तर इकडं मी घेते आता पापड्या कुरवड्या. काय आमच्याकडे कुरवड्या नसते त्याने मी ह्यावेळेस बनवणार आहे. तर ते तुम्हाला बघायला भेटेलच. तर काय शनिवारी बाजारातून काय आणलं होतं मी तळण थोडंसं. आणि इकडं आमचा चोर तिकडं मोबाईल लावलाय, मालिका लावली आणि मालिका बघत बघत चालले. आणि एवढा पसारा एका साईडला घेऊन बसले मी. आता काय करणार, घर छोटा आहे ना, किचन मोठा ना काय, त्यामुळे सगळा पसारा होतोयच. पण आता काय गोष्टी ना पर्याय नसतो. भाजतंय मला. आऊच. झालं आता फक्त पोळ्या लाटायच्या आहेत. आता पोळ्या लाटायला एका साईडला घेणार आहे आणि एका साईडला गुळवणी. तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, पण आमच्याकडे त्याला गुळवणीच म्हणतात. आता गॅसला इग्नोर करा. नको मला नको. सर तू खा. आणि गॅसला इग्नोर करा. असं सगळा राडा म्हणलं काही सगळं होतंच. मी काहीतरी करायला गेलेली, मला वाटतं मी कुकर घासायला गेलेली आणि भात ओतू गेला आणि डिशी पडली. आणि आमचं साहेब घरात होतं, मग उचला येत नव्हतं, भाजत होती तरी सगळं टिपकं त्यांनी उठवलं होतं भाताचं. झालं आता.
आता सोनूच पप्पांना बाहेर होळी पेटवायची तयारी करतात आणि आमच्याकडे याला होळी नाही म्हणत बरं का. आमच्याकडे याला शिमगा म्हणलं जातं. तर ती त्याची तयारी करतात म्हणजे पेटवायसाठी सामान वगैरे काय काय लागतं ते आणले आणि नारळ वगैरे सोलायचे आता. आणि जर वेळेस आम्ही असं नाही करत कारण एकट्यापुरतं कुठे होळी करायची. आता आमच्या नणंदबाई आहे त्यामुळं असं हुरूप येतो काही गोष्टी करायला. नाहीतर आमच्या सासऱ्यांना नाही आवडत म्हणजे ते करतच नाही. त्यांना या गोष्टीत इंटरेस्टच नाही आहे म्हणजे कोणता सण त्याचं महत्त्व हे त्यांना काहीच वाटतच नाही. तर आता ते आहेत मग आम्हाला पण भारी वाटतं. आम्ही केलं नाही तरी पण ते आम्हाला नावं ठेवतात असं करते तसं करतात म्हणजे स्वतः पण नाही करत ना आम्हाला नावं ठेवते ते. पण असं आता नाहीत काय बोलणार म्हणजे असं काय जरा दाखवते तुम्हाला त्यांचं काय चाललं आहे. आणि जेव्हापासून सोडायला जात नाही ना तेव्हा माझा कलर थोडासा उजळला आहे नाहीतर लई काळी झालेली मी. हे कुत्र्यावर लक्ष ठेव ग कुत्रं तू. बाहेर अंधार आहे आमचा बाहेरचा बल्ब गेलाय. आता चार्जिंगचा बल्ब आहे तो लावावा लागणार आहे. चप्पल कुठं मग कुत्रं घरातील दरवाजा ढकल थोडासा. चला दाखवते. मला पोळ्या लाटायच्या पण म्हणलं चला थोडंसं दाखव तुम्हाला. आणि तेलकट तेलकट तोंड झालंय माझं. पोरे नाही म्हणायचं. काय नाव आहे माझं? हा नाव काय आहे माझं? काय लागतं का कमेंट करून सांगा अजून काय लागतं का. तुझी कमेंट कधी यायची होळी झाल्यावर. आपण होळी झाल्यावर डबल होळी करू कमेंट आल्यावर ना. तर आम्ही इकडे नाही केलं कारण सकाळ ते उडणार. इकडे एका साईडला केलं आहे म्हणजे आम्हाला फिरता वगैरे येईल कारण शर्ट वगैरे बांधावी लागते ती त्यासाठी असं काही केलं आहे. चला की आता नारळ सोहळा बनवते की काय किती टाईम लागतो बनवायला. छान बनवले. रांगोळी काढायला पाहिजे व्हायचं. पाणी वाय थोडं मार पुढं रांगोळी काढ. आणि कितीतरी लोटलं का नाही शर्ट असल्यामुळं त्याचा पाला उडून येतोच. आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही तर रानात राहतो त्यामुळं हे सगळं चालायचंच. तर चला आता हे घेतात करून तोपर्यंत मी माझं काम करते. ए नारळ सोला बरं का. थोडं पाणी आणून ते मारतो आता नको रांगोळी काढायच्या टायमिंगला मारा की सुकून जाणार तोपर्यंत. नाही सुकत थोडं सुकून जाते. तसं तर आम्हाला इथंच करायचं होतं. हो आम्ही पहिल्यांदाच करतोय सांगितलंय. इथं करायचं होतं पण काय हे काय तार त्यामुळं नको इथं म्हणलं उगाच. हो हे आमचा टॉमी सोनू डॉगी म्हणते डॉगी लय गुणाचं आहे बरं का. फक्त घरात कधी कधी घुसतं मग तोंड घाल हे घाल. हां डॉगी आहे डॉगी. तसं नाही तर मग कोणाला अलगून पण देत नाही रस्त्याच्या खाली पण येऊन देत नाही कोणाला. चला त्याला माहित आहे माझ्या हातात काहीतरी हाय. तसं ते सोनून पण सोकवून ठेवलंय. कुरकुर आणू बिस्किट आणू सारखी टाकत असते त्याला. तिला एक मित्र भेटलाय कोणीतरी खेळायला त्यामुळं जाऊ दे. चला आता ए दिवा लावायला या पटकन मी पोळ्या लाटते काय. हा सांगितलंय नंतर मला सांगितलं नाही. सगळं नैवेद्य वगैरे घेतलाय आता जाते ह्यातच ठेवते. सांडायचं सगळे गेलेत पुढं. ऐक दरवाजा लावावा लागेल. अंधार आहे उजेड नाही लाईट नसल्यामुळं. सर पाणी सांडलं. पाणी सांडलं. हा पेटले. कुठनं पेटतंय की आता वहिनी पेटायचं नाही पेटेल की आता पेटतंय की आता आपण पाणी पुजस तोपर्यंत सगळं पेटेल का नाही सगळं. असं काय सगळं सगळ्या बाजून पेटावं असा नियम नसतो. ही पोरगी कागद थोडकून आणायला लागली. करूया की
तुम्ही करा की. तू कर की. इथं मी आहे इकडं मम्मी आहे इकडं आहे सगळं कुठल्या स्थितीत आमच्या माग आता जाळ लावून घेतलं आणि त्याकडे कुठलं बुकते बघा बालकीचं झालं की एक राहिलाय ना 5 मारायचं असतं. बाळा तर टाकीस ना पाण्यात. हाडे मी दिसते का हा ठीक आहे. जवळ या वाटलं. एकावरच ठेवलंय सगळं. ती नारळ आधी हा हात कुकू लावला का हो हे अगं वर हे कर खाली ठेवते का टाकायचं येतात. बोलू का मी मग आणि हे बनवलंय साप विंचू काय हे. काय लागतं ते. ते आहे माहितीच मी ते काय दाखवलं त्याला भ्यायला वाटतं पण बोलायला थोडं नारळ तुम्ही फोडा. सोनूचं त्याच्या पप्पाचं चाललंय बोंबलायचं शिमग्याला. बोंबला की बाळा तू बोंबल की. बाळाला आमच्या सोनूला तर असलं काहीच माहित नाही बरं का. तिनं पहिल्यांदाच बघायला लागले असं वाटते. कारण तुम्हाला सांगितलं आमच्याकडे असली परंपरा नाही. परंपरा म्हणजे आहे पण आम्ही रानात राहतो असल्यामुळं आमचा आणि ह्यांचा लांबपर्यंत असल्या गोष्टीचा संबंध नसतो. गावात कसं असलं ना करावंच लागतं. पेटवली होळी ती इकडे आणखी काजल काय ती आणखी ती आता फोन आलेला त्यामुळं वॉईस करावं लागणार आहे मला तिथं. तर बाकी झालं आहे आमचं होळीचं आता पूजन बिजन. सगळी गेले वहिनी बिन तिकडे गेल्या. तुम्हाला आता माझ्या ननंदबाई बघायला भेटल्या असत्याला. कापूर सगळा नव्हता टाकाय पाहिजे होता. मला वय वय मला वय आलती करायला मम्मी आलेली का पाया पाया तरी. नाही हा हा आम्ही आता दाखवतो इकडं उंबराला. घरात झालंय दाखवून. चला बघूया सदाफुली ही ही उमलायला अगं बॅटरी घाल. बघा इकडे मम्मी आणि तसं म्हणता सारखी सोनू काय ती कडतच असती.
तशी मी कळतीच. एकटी एकटी खेळती, त्याला मजा येते. आम्हाला बोलायला ही सगळं करायला मजा येते. दाखवलंय आता नैवेद्य बाहेर दाखवायचा होता, बाहेर राहिला होता. आणि नाही तर बघा उंबराच्या नेमकं खाली तुळशीचं झाड आलंय, किती भारी ना. हे बघितलं ना मला खरंच खूप भारी वाटतं. आणि याला 3 तोंड आहे, ती 1 2 आणि हे 3. आणि पहिल्यापासूनच बरं का असं एक ना एक ढांपी येतीच, वर वर वाढायला लागलं का अजून एक ढांपी फुटते. तर चला आता वहिनी आणि हे माझं वाट बघतोय जेवायला, जाते पटकन मी. हॅपी दिवाळी नसतं, हॅपी होली असतं. ह्याला पोळी टाकलेली का? चला. तर ना आमचे जेवण वगैरे झाले, ते आता आम्ही चाललो झोपायला. तसं तर म्हणलं अवतार नीट करायचा, पण कामातनं काय वेळ बनला नाही. मलाच पोळ्या लाटायला येत नव्हत्या. म्हणजे तुम्हाला दाखवलंय पीठ कसं होतं. तर वहिनींनी पोळ्या लाटल्या आणि मी भाजल्या. चपात्या तेवढ्या 3-4 असतील ते मी केल्या असतील, बाकी पोळ्या त्यांनीच लाटून दिलेल्या, कारण मला येतच नव्हत्या. प्रत्येक पोळी फुटत होती. म्हणजे एकच लाटली तर ती नीट काही जमली नाही. मग त्या म्हणल्या आणि इकडे मी लाटून बघते. मग त्यांनी बारके बारकेच एवढे एका हात तळात एवढ्याच केल्या असतील, पण असू ते म्हणलं. पण त्यांना त्या जमल्या आणि मला काही जमत नव्हतं. म्हणलं सगळ्या पोळ्या फोडण्यापेक्षा करते मी, म्हणलं ठीक आहे. तर ते झाल्यानंतर आम्ही होळी वगैरे हे करायला गेलो, तिकडून आलो, जेवण वगैरे केलं. झालंय घरबीर आवरून, झालंय सगळं झाडून पुसून, सगळ्या गोष्टी झाल्यात. आणि आता हांतरून टाकायचं आहे, पण मी नाही टाकणार, मला कंटाळा आला आहे. मी जाऊन आता पडणार आहे. आणि बाहेर अंतरून टाकल्या. आता त्या गेलेत, तिकडे येतील. मग आता थोडंसं बोलणं बिलणं होईल आणि मग झोपणार. आणि उद्या आहे धुलवड. तर धुलवडीचं काय प्लॅन आहे काय नाही ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. हा ब्लॉग आता इथंच एंड करते. जसा होईल तसा ब्लॉग शूट केला, तुम्ही बघितले. सोनून आणि तिच्या पप्पांचे शूट घेतले ना, त्यांनी ना अक्षरशः कॅमेरासुद्धा पोचला नाही. असं दिसतंय ना ते, म्हणजे आता एडिट करताना ते समजतं आपल्याला. तर ते मी व्हिडिओ चेक केला तर अजिबात बरोबर नव्हता आहे. म्हणलं जाऊ दे, आता तिनं घेतलं आहे शूट, तर ते मी कट पण नाही करू शकत, म्हणून ते मी ह्याच्यात ॲड करून दिलं. आता काय बोलू बाकी. पाहिजे तसा सण साजरा करता नाही आला, पण असो जर वेळेस तर आम्ही होळी वगैरे पण नाही पेटवत, पण आम्ही ह्या वेळेस पेटवलं होती. आम्ही केलं ना की नावं ठेवतात, म्हणूनसाठी नाही करू वाटत, असं आहे. जाऊ द्यात, तो विषयच नको. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहा. आणि धुलवडीचा ब्लॉग बघायला विसरू नका. माझ्या ननंदभाई पण बघितलं असेल, माझ्यासारखीच आहे, त्या तब्येत उंची सगळं काय माझ्यासारखंच आहे. माझे ब्लाऊज त्यांना बसतात. थोडेसे ढिल्ले होत असतील मला वाटते, मला थोडेसे टायर्ड होत आहेत. तर 2-3 काय मी बसत नाही, ते म्हणलं तुम्ही घाला, कारण ते कपडे वगैरे घेऊन नव्हते आल्या, घाला म्हटलं त्यांना. तर चला आता, असं मला नव्हतं दाखवू वाटलं माहिती आहे त्यांना व्हिडिओमध्ये, कारण ना आपले सबस्क्रायबर काय त्यांच्या गावाचे पण असतील, नको त्यांच्या घरी व्हायचं की ते असं करते तसे करते. नॉर्मल कधी कधी येऊन जातं, तर त्यांना पण माहीत नव्हतं मी व्हिडिओ शूट करते होळीची पूजा करताना. आणि त्या दोघांचं बोलणं चाललं होतं आणि मी पण कॉलवरती बोलत होते, त्यामुळे त्यांना वाटलं की मी फक्त टॉर्च लावला आहे, म्हणूनसाठी ते जिरून गेलं. नाही तर त्यांना तर समजलं असतं ना मी ब्लॉग बनवतात, तर त्या नसत्याच आल्या. विरोध नसतो काय की बनवू नको काय नको, पण असतात काय काय चढवून बडवून सांगणारे, जे गावातली गावात बघत असतात. आणि जरी आपण चांगलं करत असलो ना, तरी पण सांगणार की वाईट करतोय. पण मी त्यांचं मनावर घेत नाही, कारण ते आपल्याला पोसायला येत नाही ती, किंवा त्यांच्या संग आपल्याला काही सोयरी जुळवायला नाही जायचं. त्यांचं बोलणं एवढं मनावर घ्यायला आपण, बस एवढंच. तर चला, बाय बाय. ते दोघं बाहेर झोपले, आता मी पण जाते थोडंसं कल ते जा. बोलवायची गरज नाही, मी आली या. डोळं झाकायचं पाठ दिसना, दिवसभर झोपायचं नाही, संध्याकाळचं पण झोपायचं नाही, फक्त मला छाळायचं. आणि असं बाहेर खरंच झोपायला इतकं भारी वाटतं ना. पहिल्यांदा मला दरवाजा लावून येऊ द्या, नाहीतर कुत्रं शिरायचं. ह्या बलाचा उजेड इतका पडत नाही बघा, किती उजेड पडते. पण असं आता कसं पौर्णिमा असल्यामुळं ना भरपूर उजेड पडलाय, पुरं पण दिसतंय. नाहीतर इतका अंधार दिसतो ना, बासच. खाल्लंय की आता पाणी भरा म्हणलं होतं. उद्या काय सुट्टी नाही का? सकाळ लवकर जाणार आहे ना तुम्ही? मग काय मुक्काम जाणार आहे का आपण?
ती नाही झोपणार ना. झोपलेला आहे बाबा. ओके चला बाय बाय. सोनूची पिचकारी आवडली का नाही सांगा. सोनूचा ड्रेस आवडला नाही का, आवडला का सांगा. आणि सोनूनं काजळाची टिकली लावली आहे, लहान बाळ झाली आहे, डायपर वगैरे घातलं होतं. चला आणि वरनं म्हणते हा म्हणतो ते हिथं पण लाव, हिथं पण लाव, हिथं पण लाव. इथं पण लाव. हां बाहेर घ्यायचं आवा. डोळं पिंकतात का नाही बाहेर. हां झोपता का बाहेर मग. नको बाबा झोपा की. ते गारट्यानं आव गायला लागतं बाहेर बाबा. पोका म्हणजे काय झालं आकडी होईल अशी असं आकडून असं पडायचं. वाटतं कापडून घ्यावं, पण मला असं नाही वाटत. मला असं वाटतं असं उभं असं ठेवू द्या. हा राहू द्या. आता ते असं पण मला कट करावं लागणार आहे. तुम्ही बोललेलं सगळं वाया.